जाणून बुजून अशा गोष्टी होता कामा नयेत. आता काही समाजवादी मंडळी आहेत, असं नाही प्रेम प्रकरण आहे जाती जातीचं असं बघता कामा नये, हे उपदेश द्यायला ठीक असतं. पण हे ठरवून जर का असे प्रकार होत असतील आणि पडळकर ते पटवून देत असतील तर याची दखल घेतली पाहिजे आणि राज्यातल्या संत महंतांनी याची दखल घेतली. आता याच्यामध्ये जनप्रवास लाईव्हनं बऱ्याच ठिकाणी फोन केले, आमच्या पत्रकारांनी ठिकठिकाणी फोन केले. तर जे काही हिंदुत्ववादी लोक आहेत, संघटना आहेत, मठ आहेत, संत महंतांचे कार्यक्रम होतात, तिथं आता पडळकरांच्या अभिनंदनाचे ठराव मांडले जायला लागले. ही बातमी आहे. पडळकरांच्या सारखी व्यक्तिमत्व हिंदुत्ववादी पुढे आलीच पाहिजेत, तर हे प्रकार थांबतील. लव जिहादचे असं महंत बोलू लागलेत आणि त्याची दखल शासन नक्की घेईल, कारण भारतीय जनता पक्षाचं शासन आहे. देवाभाऊ सुद्धा हिंदुत्ववादी आहेतच. अशा वेळेला पडळकर मात्र कट्टर हिंदुत्ववादाकडे त्यांची झेप, आज मी हा विश्लेषणाचा विषय मुद्दामून घेतला, तर ते आमदार पण आहेतच, राजकीय व्यक्ती पण आहे, परंतु आता प्राधान्य ते हिंदुत्ववादाला देत आहेत. याचं कौतुक राज्यात सगळीकडे होत आहे.